बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेला असाल तर हाय. त्याचे केस खराब झाले आहे बट माझं नाव आहे मृण्मयी आणि वेलकम टू पॉंडिचेरी व्लॉग. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मी पॉंडिचेरीमध्ये आलेली आहे आणि आज आहे डे 1 बट पाऊस सुरू आहे. पण आम्ही रेडी झालेलो आहोत. आता आम्ही जाणार आहे फिरायला व्हाईट टाऊन, ज्याला फ्रेंच सिटी बोलतात लोक काही, आणि त्याच्यानंतर इथलंच थोडंसं आसपास फिरू. आम्ही गाड्या रेंटने घेतलेल्या आहेत. हिरोईन लोक रेडी होत आहेत, म्हणजे रेडी होऊन येत आहेत. बट कोण आलं? बट येस, वेलकम. लेट्स स्टार्ट आजचा व्लॉग. लेट्स गो. आम्ही सगळे रेडी आहोत. ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्टमध्ये काय गेस करा. चेन्नईमध्ये आलो आहोत. काय ब्रेकफास्ट असेल? गेस. और क्या ही हो सकता है दोस्तों. फायनली हे करावं लागलं आहे आम्हाला, हे कारण की पाऊसच एवढा सुरू आहे. आज आउटफिट पण नव्हतं माझ्याकडे. मी पण जुनाच घातलाय पण ठीक आहे. आता चला पटकन. हे रेनकोटच्या पन्न्या घ्या ना सोबत. पन्न्या चला आम्हाला चेकआउट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे आताच लगेच. लेट्स गो. हे असं हिल स्टेशनवर जात असतात रेनकोट घालून. हे असं कुठे चाललो आपण? बीच वर रेनकोट नसते. चेंज रहेगा बीच पे नहीं हम. इतके छान कलर दिसत आहे रेनकोटचे. सो आपण कुठे आलोय? व्हाईट टाऊन. इथे जायचं कॅफेमध्ये. इतकी जास्त गर्दी आहे पाऊस असून सुद्धा. आणि पाऊस थांबला आहे पाऊस. आणि केस खराब झाले आहे. अरे तुझे नाही झाले, माझे. हिरो तर दिसत आहे. हिरोईन. तो आम्ही खूप फोटो काढले. फक्त दोघी आलो होतो इकडे कारण की गर्दीत फोटो काढणं जमत नाही. वेगळ्या दिसतो आम्ही. फिरत होतो. आता आम्ही चाललोय आमच्या ग्रुपला भेटायला कारण की ग्रुप सोबत पण फोटो काढायचे आहे. लेट्स गो. पावसाने खूप पचका केलाय पण काहीच नाही करू शकत. ऍडजस्ट करतो. लेट्स गो. पाऊस सुरू झाला आहे. पाऊस. सगळे भिजले आहेत. डेंजर. चला पटकन. सगळ्यांना भूक लागली आहे. स्टारबक्स जायचं आपल्याला कॉफी प्यायला. आम्ही व्हाईट टाऊन मध्ये मे बी ही फ्रेंच कॉलनी आहे. इथे फ्रेंच लोक आले होते मे बी पहिल्यांदा. आणि इथं गोरे लोक खूप दिसत आहे. आणि ट्रीज पण त्यांच्याच आहे. बाकी काही माहित नाही. बाकी कॅफेज खूप सगळे कॅफेज आहेत. एस्थेटिक्स बघून आलो. हा, फोटोज काढण्यासाठी तुम्ही येऊ शकता. कॅफे महाग कॅफे आहे. बॅग पकडायला आलोय व्हाईट मध्ये. ते पण सनफ्लॉवर सोबत. बट तुम्ही फोटो काढण्यासाठी चांगली प्लेस आहे. एरिया जसे हे काढत आहेत लोक. इंग्लिश ब्रेकफास्टच आहे तर करू शकतो. इथे आम्ही आलो. काय नाव आहे याचं? ला मेसन रोज. आता मी बघतो ब्रेकफास्ट ब्रंच. पायनॅपल. वेट. वी वॉन्ट पायनॅपल, नॉट दिस. मी घेतो 1 pineapple. 60. पकडे. रिव्ह्यू द्यायचा आहे गो. इसके साथ खट्टे कर दो. कुणाचं रिएक्शन घ्यायचं आहे? भी मिस के खट्टे. कट्टे हो गए. छान आहे. कपल गोल्स.
खाऊन घे स्ट्रीट शॉपिंग करतोय. आवाज इथून पण येतो टन 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 टन. नाही रे बघू दे. आम्ही आलो आहे फेमस ब्रेड अँड चॉकलेटमध्ये आणि ते चॉकलेट वगैरे आहेत. बघू पीनट बटर पण आहे. काहीतरी घ्यायला पाहिजे. बरं ते सगळं सोडा, आम्ही एवढं मटकून आलो. बट दाखव कान दाखव. अरे तुझं कुठे आहे? कानात कापूस टाकलं कारण की तब्येत खराब आहे दोस्त. काय करणार. हॅलिपिनोज कशाला येते. जिथलं फेमस आहे क्रुझो. खाऊन दाखवतो कसं आहे. मला तरीही हा खाऊ देत नाही आहे कारण की याला एस्थेटिक फोटो मटेरियलिस्टिक काय शोशाबाजी आलेला आहे. मिक्स व्हेज भाजी आणि खाली वरती मिक्स व्हेज भाजी दिलेली आहे आणि खाली ब्रेड बनले. तंदूर रोटी आहे. कालची दही दिलेली मोठी तंदूर रोटी. मिक्स व्हेज हे असं झालेलं आहे हालत क्रोझॉ नंतर. आता प्रीतम कोल्ड कॉफी टेस्ट करतोय. अरे अरे एक्सप्लेन फीडबॅक. इट वॉज मराठी चालतात का रे? मराठी ब्रो Very you should behave like ground. Why are you being so rude to me? Loud. Raud. That was banana shake. That was आणि कच्च्या बनाना shake. आणि कच्च्या बनाना shake. what is your review? Go with regular hot coffee with sugar would have chili flakes. Very easy. Are you serious? Do you think? वर चाललं. तुझा एअरपोर्ट आलता. एअरपोर्ट. अभिषेक माझी टाकणार आहे. इकडे नाही इथे. अरे ये रे. उद्या सकाळी अभिषेक माझी टाकणार आहे. त्यात अथर्व प्लांटेशन करणार आहे आणि ते नंतर खायला देणार आहे. आणि कोथिंबीर मला खायला मला दोस्तो मला वैष्णवीने गिफ्ट केली आहे फॉसिलची हे दोन हो. थँक्यू वैष्णवी लगाडे. पॉंडिचेरी म्युझियम बघायला तिथे गर्दी तर दिसत आहे. गर्दी आतमध्ये भरपूर आहे. गर्दी तर माझ्या मागे पण भरपूर आहे ऍक्च्युली. फॉसिल वूड. चंद्रगुप्त मौर्य वैष्णवी तुझी वॉच याच्यापासून बनले वाटतं. हेच आहेत ते. बिहेव वैष्णवीच्या वॉचचा ब्रँड इथून बनला आहे. ओरिजिन वॉच दाखव. इकडे नाही इकडे वॉच. हे वॉच आहे ते. राष्ट्रवादी पुन्हा. तो आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे. प्रेम खराब चाललोय मी इकडून नका का नाही खरं तिकडे. आणि आता आम्ही तुम्हाला देणार आहे याचा टूर. आम्ही बघतो तेच तसं तुम्हाला देणार. चल ग बाई बघू. याची खासियत दाखव. सगळ्यात मेन खासियत एकदम खतरनाक खासियत. याची खासियत काय आहे सांग या हॉटेलची. काय आहे हे बीच साइड हॉटेल आहे. डेंजरस आहे जाणं कारण की भरती आहे. बट we can go there but only for enjoyment, not for swimming. That's what she said.
ओके नो प्रॉब्लेम तर यू कॅन गो देयर जस्ट फॉर काय सुंदर. ओ हाय संख्या. हाय गाइस आय एम हियर इन द बाल्कनी ऑफ रूम बाल्कन आ बाल्कनी ऑफ रूम वल्लव रे नाकवा रे वल्लव रे नावा. मस्त आहे. एवढं पाणी आहे ते फेरी फेरीत आपल्याला जाऊन नाही देणार आहे. आम्हाला उद्या फेरीमध्ये जायचं आहे. अबे पण तेच तर मेन बीच होते आपले. हा बघूया काय बोलत ते बघूया ना. आता वेदर असं आहे सडन चेंज झाल्यामुळे खूप काय खूप शिस्तीत बोलून आला. अरे भाई तुझे फॉलोअर्सला अजून चांगलं बोलले पाहिजे ना की हा छान लोक आहेत ब्लॉगमध्ये. नाईस फ्रेंड्स नाईस ग्रुप. बाहेरच बोललो. आता आपण येऊ इथनं एंट्री टेडेंग टेडेंग करणार आहे. ओ टेडेंग टेडेंग टेंग टेडेंग 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 टेंग. हा आहे हॉल. हा 1 BHK आहे. बाजूला परत एक 1 BHK. हे आहे मिरर जो मला आवडला. इथे सिटिंग एरिया आहे. इथे हे आहे. ओ बाबू आपल्यासाठी बेड मस्त आहे. नाईस. ओ माय गॉड. याचे आम्ही पैसे भरले आहेत सगळ्यात जास्त या व्ह्यूचे. ओहो ओहो हो हो काय सुंदर. फलकू रे बीच पे आए हैं रे. ऊन नहीं है रे. ऊन नहीं है रे. पण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. व्ह्यू समुंदर की लहरों भाई सब समुद्र दूर जाने का मन करता है. समुंदर का नशा अपनी ओर खींचता है. गॉड. एकच नंबर. इथे गर्दी झालेली आहे खाली. तो काहीतरी अथर्व काहीतरी सांगणार आहे सगळ्यांना. सर्वांसाठी तुम्हाला माहितीच आहे On a serious की माझा अथर्व कन्स्ट्रक्शन नावाचा बिझनेस आहे. तर ब्रो It's a serious conversation. Don't take it casually. कट ओके. आम्ही रात्री बीचवर आलो आहे आणि तुम्हाला बीच दाखवते मी. इतके सगळे मासे सोडत आहे बीच. ओ फ्लॅश ऑफ करावा लागेल. ऑन करावा लागेल. इतका सुंदर आवाज येतात दोस्तो. मला उद्याची वाट नाही आहे. मी उद्याची खूप वाट बघत आहे. मला बीचवर जायचं आहे. आम्ही सगळे डिनर वगैरे करून आलो कारण की बीच इतका आवाज देत होता आम्हाला. मग आम्ही चाललो आलो.